श्रावणी, काय झालं? युद्धाची तयारी सुरू आहे का? काकू अगं बघ ना, कुठला ड्रेस घालू काही कळतच नाही मला. अगं वेडी आहेस का? इतकं कशाला विचार करायला पाहिजे? थांब, हे बघ. काकू ग, खरंच किती सुंदर साडी आणि रंगही खूप छान आहे. आज तू हीच साडी नेसायची आणि तुला माहितीये, ही माझी आवडती साडी आहे. तू नेसलीस ना की मला खूप आनंद होईल. बरं सांग, कशी दिसते माझ्यावर? खूप छान. चल आता पटकन आवर आणि खाली ये. आई, जेव्हा कोणी माझं कौतुक करतं, मला भेट देतं, तेव्हा मला तुझी खूप आठवण येते. मला वाटतं हे सगळं तूच घडवून आणतीस. आई, तू माझ्यासोबत हवी होतीस ग. मला तुझी खूप खूप जास्त आठवण येते. आज मी नटणार आहे एखाद्या राणीसारखी, कारण आज मी माझा विजयोत्सव साजरा करणार आहे. आत्यासाहेब, तुमच्यासाठी कुरिअर आलाय. ठेव तिथे आणि जा. निर्मला देवी मेंटल हॉस्पिटल. मूर्ख माणसं आहेत. मी अलकनंदा. तुमची हिम्मत कशी झाली माझ्या घरी कुरिअर पाठवायची? हा, गप्पा बसा. तुमचा नवा स्टाफ आणि नवे नियम सगळे माझ्यासमोर झाडू नका. आजपर्यंत 23 वर्ष मी तुमचं बिल वेळेवर भरत आले. ते काय तुमच्यावर उपकार म्हणून नाही, तर तुमचं तोंड बंद राहावं म्हणून. चुकून जरी कोणाला कळलं ना की त्या हॉस्पिटलशी माझा काही संबंध आहे, तर तुमची ही जी संस्था आहे ना ती मातीत गाडून टाकीन मी. लक्षात ठेवा, मी स्वतः येईन तिथे. समजलं? नॉनसेन्स. श्रावणी, तुझं आयुष्य या राखीसारखं होणार आहे. जसा तुझा भूतकाळ आणि तुझं सत्य मी काळोखात दडवलंय ना, तसं. बिचारी श्रावणी, तिला काय माहित, तिचा स्वर्ग हॉस्पिटलमध्ये आहे.